कोल्हापुरात सुरू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत गुरुवारी इचलकरंजीच्या निष्पाप कला निकेतननं बाई मी दगड फोडते हे नाटक सादर केलं. रस्त्याच्या बाजूला दगड फोडणाऱ्या आणि पोटाची खळगी भरणाऱ्या पाथरवट समाजातील कुटुंबाचं आर्थिक शोषण, स्त्री जातीवर होणारे अत्याचार, त्यांना सहन करावी लागणारी अवहेलना, त्रास, जाच यावर विष्णुदास वाघ लिखित दिग्दर्शक देवीदास ओमाणकर यांनी बाई मी दगड फोडते या नाटकातून भाष्य केलंय. हे नाटक जे आहे हे कालचं आहे, आजचं आहे आणि उद्याचं आहे. कारण अगदी पारंपरिक रीतीनं महिलांवरती होणारे जे अत्याचार आहेत त्यासंबंधी एक आवाज आमचे मित्र विष्णुप्रिया वाघ यांनी या नाटकातनं प्रतिध्वनित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कसं आहे की आपण ज्यावेळेला आपल्या आजूबाजूला काही अशा घटना घडतात, काही वाईट प्रसंग घडतात, त्यावेळेला आपण हळहळतो. एक दोन जे आरोपी असतात त्यांना शिव्या देतो आणि आपण शांत बसतो. तर आपण शांत बसल्यामुळे हे अत्याचार वाढत राहतात का, असं एक प्रश्न या नाटकाच्या निमित्तानं लेखकांना विचारला आहे. आणि तो विचारत असताना समाजाला वारंवार हा प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे असं आम्हा सगळ्या कलाकारांना वाटलं. त्यामुळे या नाटकातनं तो प्रश्न आम्ही सगळ्या रसिकांसमोर या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. या नाटकात पंडित ढवळे यांनी मुकादम ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. आजच्या घडीला असे सामाजिक विषय पोहोचवणं गरजेचं असल्याचं ढवळे यांनी सांगितलं. आणि स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार हे शतकानुशतकेपासून आहेत. म्हणजे अगदी पुरातन कालामधूनपासून आपण पाहतो की स्त्रियांच्यावर खूप अत्याचार होतात आणि त्यांच्यावर आवाज उठवण्यासाठी कुणी ना कुणी ते अवतार घेत असतो. राक्षसासोबत देवही असतो. तशा पद्धतीचं विचारांचा देव या नाटकाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातील मुकादम ही खलनायकाची भूमिका मला साकारायला मिळाली आणि मला ती संधी मिळाली. लोकांच्या टाळ्या आणि त्यांचे जे काय प्रतिसाद मिळतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया बघून असं वाटतं की आम्ही लोकांच्या प्रेक्षकांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत पोहोचलो आहे. बघू या पद्धतीनं कसं काय नाटकाचा रिझल्ट लागतो तो. पण हा सामाजिक विषय लोकांच्यापर्यंत पोहोचवणं ही खरंच आत्ता गरजेची गोष्ट आहे. कारण आपल्या भारतामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यांच्यावर नेहमी स्त्रियांच्यावर अत्याचार होतात, बलात्कार होतात. तर अशा लोकांच्या विरुद्ध काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक स्त्री नाही तर सगळी जनता एकवटून आली पाहिजे आणि त्यासाठी आवाज उठवला पाहिजे, हे नक्की. नाटकात पार्वतीची भूमिका साकारणारी साक्षी पाटील, तसंच अवधूत कुलकर्णी, प्रतीक हेंद्रे, अनुजा कुलकर्णी, ओंकार चौगुले, रोहित कुर्णे यांनी कसदार अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली. या नाटकाला जॉय रेड्रेक्स यांचं पार्श्वसंगीत लाभलं. अनिल सोनटक्के यांची प्रकाश योजना, सुनीता वर्मा यांची रंगभूषा, मृदुला झालटे यांची वेशभूषा, तसंच प्रताप डोंगरे, हर्षवर्धन कारंडे देशमुख यांचं नेपथ्य लाभलं.